एका गावामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं, वयस्कर होतं। जो नवरा आहे तो 70 वर्षाचा होता, तर त्याची बायको ही 68 वर्षाची होती। त्यांना एक मुलगा होता आणि त्या मुलाचं लग्न झालेलं होतं। घरामध्ये सूनसुद्धा आलेली होती आणि त्या सुनेला एक छोटा मुलगा देखील होता। अशा पद्धतीचं एक कुटुंब एका गावामध्ये राहत होतं। पण मात्र एक दिवस या घरामध्ये धक्कादायक घडलेलं होतं, कारण की संध्याकाळी त्या घरामधला जो पुरुष आहे, वयस्कर व्यक्ती आहे, ते पद्धतशीर जेवण वगैरे करून झोपलेला होता आणि संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी जेव्हा 6 वाजता त्याची बायको उठून पाहते, तिच्या नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, त्याचा जीव गेलेला होता। आणि ही गोष्ट बघून, या नवऱ्याला बघून ती महिला जोरजोरात आरडू लागली, वरडू लागली। त्या महिलेच्या आवाजानं आजूबाजूचे लोक, शेजारी पाजारी त्या ठिकाणी पळत आले। काय झालं, काय बघितलं, तेव्हा समजलं की तो जो पुरुष आहे त्याला गोळी लागलेली आहे आणि गोळी मारून त्याला कोणीतरी ठार केलं। या घटनेची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली। घटनास्थळी पोलीस आले, पंचनामा केला आणि मग या संपूर्ण घटनेचा तपास सुरू झाला। नेमकं त्या पुरुषाला कोणी मारलं होतं, का मारलं होतं, हाच एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील, राजस्थानचा एक जिल्हा आहे झुंझुनू नावाचा, आणि झुंझुनू जिल्ह्यामधला एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे भालोट। याच भालोट गावामध्ये घडलेली घटना आहे आणि या ठिकाणी राहणारे 70 वर्षीय एक व्यक्ती आहे आणि त्यांची बायकोसुद्धा आहे। अशा पद्धतीने हे दोघं जण राहत होते। तो जो 70 वर्षीय पुरुष आहे त्याचं नाव भानाराम आहे आणि त्या ठिकाणी तो आणि त्याची बायको राहत होते। या दोघांना एक मुलगा देखील होता आणि त्या मुलाचं लग्न झालेलं होतं। घरामध्ये सून होती आणि एक त्या सुनेला मुलगासुद्धा होता। अशा पद्धतीनं ते या ठिकाणी राहत होते। पण मात्र तारीख होती 1 एप्रिल 2024ची। 1 एप्रिल 2024ला जेव्हा सकाळी त्या पुरुषाची बायको उठते, तिच्या नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तो उठतच नाही आणि जेव्हा ती तपासून पाहते तेव्हा त्याच्या पाठीमधून रक्त येत होतं आणि तो त्या ठिकाणी ठार झालेला होता, मृत पावलेला होता। तिनं आरडाओरडा चालू केला, शेजारी पाजारी गावातले लोक जमा झाले, हा खून आहे म्हणून याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली। पोलीस घटनास्थळी आले, पंचनामा केला, हे केला, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। तेव्हा समजलं की या पुरुषाला एक गोळी मारलेली आहे आणि गोळी मारून त्याला ठार केलंय, त्याचा खून झाला। आता तपास सुरू झाला, आजूबाजूला विचारणा झाली, शेजारी पाजारी नातेवाईक घरच्या लोकांना सगळ्यांना विचारलं, पण मात्र त्याची कोणासोबतही दुश्मनी नव्हती, काही नव्हती, सगळ्यांसोबत चांगला होता। मग याला अशा पद्धतीनं कोणी मारलं असेल, का मारला असेल, हाच एक प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेला होता। पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला, या तपासामधून पोलिसांना काहीही क्ल्यू किंवा काहीही सबूत भेटत नव्हता। पण मात्र पोलिसांनी जेव्हा त्या घरामधल्या जे सदस्य आहेत त्यांना एकेकाला बोलून त्यांची चौकशी चालू केली, तेव्हा ते वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं देऊ लागले। पण मात्र त्या घरामध्ये असणारी जी सून आहे आणि तिचा जो छोटा मुलगा आहे, त्याला जेव्हा पोलिसांनी गोडीनं विचारलं, तेव्हा सांगितलं त्यानं की 31 मार्च 2024ला त्या ठिकाणी त्याला आवाज आला होता आणि गोळीचा आवाज आला होता। त्यानं त्याच्या आईला अनेक वेळा सांगितलं होतं की गोळीचा आवाज आलाय, गोळीचा आवाज आलाय, किंवा काहीतरी वाजल्याचा फटाका फुटल्यासारखा आवाज आलाय। पण मात्र त्याच्या बोलण्याकडं त्याच्या आईनं आणि आजीनं सुद्धा लक्ष दिलं नाही। आता हे सगळं ऐकून पोलिसांनी मग ती जी सून आहे मंजू नावाची, तिला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरू केली। सुरुवातीला तिची सुद्धा चौकशी झाली होती, पण मात्र ती उडवाउडीची उत्तरं देऊ लागली। मग ज्या दिवशी घटना घडली आहे संध्याकाळी, त्या दिवशी नेमकं तुम्ही कुठं होतात, काय होतात असं पोलिसांनी विचारलं, तेव्हा तिला योग्य प्रकारे योग्य उत्तरं देता आली नाही। मग पोलिसांना संपूर्ण संशय त्या सुनेवर आला आणि पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली। तिची चौकशी सुरू केल्यानंतर जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं, तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। तिनं सांगितलं की तिचं आणि तिच्या सासऱ्याचं काही वर्षांपासून एकमेकांसोबत संबंध आहेत। हे एकमेकांच्या संपर्कात होते, अनेक वेळा नको ते कृत्य देखील करत होते। मागच्या अनेक वर्षांपासून सासऱ्याचं आणि सुनेचं अशाच पद्धतीनं चालत होतं, पण मात्र याची कानोकान खबर कोणाला लागलेली नव्हती। आता तो जो पुरुष होता तो
पोस्ट म्हणून त्या ठिकाणी काम करायचा. पण मात्र आता तो रिटायर झालेला होता आणि रिटायर झाला तरी तो त्याच्या पेन्शनमधले जे पैसे आहेत ते त्याच्या सुनेला देत होता आणि अगदी तिला जे काही घ्यायचं आहे ते घेऊ देत होता. आणि जेव्हा तो नोकरीला होता तेव्हासुद्धा तिला खरेदीसाठी अनेक पैसे देत होता. म्हणून ती तिच्या नवऱ्यापेक्षा सासऱ्यावर जास्त आकर्षित झालेली होती. आणि तिचा जो नवरा आहे तो काही कामानिमित्त घराबाहेर जायचा आणि बरेच महिने बरेच दिवस तिकडंच राहायचा. म्हणून तिचं आणि तिच्या सासऱ्याचं ज्या ठिकाणी जमलेलं होतं. पण मात्र हे सगळं जमलेलं असताना सगळं काही सुरळीत चालू असताना तरीसुद्धा तिनं का मारलं असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनं सांगितलं की काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये वादविवाद तणाव घरामधली जी परिस्थिती आहे ती चांगल्या पद्धतीनं चालत नव्हती. मग त्यांच्यावर काहीतरी संकट आलं आहे, ते संकट दूर व्हावं म्हणून ही जी महिला आहे त्या घरातली सून आहे ती एका तांत्रिकाकडे गेली होती. आणि तांत्रिकाकडे गेल्यानंतर तिच्यावर जे काही संकट आलं आहे ते जादू टोण्याच्या माध्यमातून बंद करता येईल, कमी होईल असं त्या तांत्रिकाला सांगितलं होतं. त्या तांत्रिकाने सुद्धा सांगितलं की मी काहीही करू शकतो, तुमच्यावरचं संकट दूर करू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला इथं काही चक्रा मारावं लागतील, त्यासाठी काही म्हणजे जे काय असतं ते करावं लागेल असं त्या तांत्रिकाने त्या महिलेला सांगितलं. त्या महिलेचा विश्वास त्या तांत्रिकावर बसला आणि मग ती त्याच्या जवळीक त्या तांत्रिकाची आणि त्या महिलेची जवळणीक वाढली. कारण की तो तांत्रिकसुद्धा चांगला शिकलेला होता, चांगल्या एका पदावर होता, तो सुद्धा रिटायर झालेला होता आणि तो या महिलेच्या नादी लागला होता. आता त्या महिलेचं त्या ठिकाणी जाणं येणं तांत्रिकाकडे वाढलं होतं. त्या दोघांची चांगली मैत्री झाली होती आणि आता त्या महिलेचे त्या तांत्रिकाचे संबंध सुरू झालेले होते. सासऱ्याकडे ती कुठेतरी दुर्लक्ष करू लागली. आता ती बऱ्याच वेळा त्या तांत्रिकाकडे जायची, चक्रा मारायची, उपचाराच्या बहाण्यानं तिकडं जायची, 2-2, 3-3 दिवस तिकडंच राहायची. मग या गोष्टीची माहिती जेव्हा त्या सासऱ्याला समजली तेव्हा त्यानं तिला जोरदार विरोध केला. आणि तुला हे जर सगळं करायचं असेल, तिकडंच राहायचं असेल, त्याच्या संपर्कात राहायचं असेल तर मग माझ्यासोबत संबंध ठेवू नको आणि मी तुला इथून पुढे 1 रुपयाही देणार नाही असं त्या सासऱ्यानं त्या सुनेला ठणकावून सांगितलेलं होतं. आणि याच गोष्टीचा राग त्या सुनेला आला आणि मग त्या सुनेनं त्या तांत्रिकाला सांगितलं आणि त्या तांत्रिकाने त्याच्या ओळखीच्या माध्यमातून काही लोकांना सांगितलं आणि त्या लोकांच्या मदतीनं त्या पुरुषाला ठार करायचं ठरलं. आणि मग तारीख आली 30 मार्च 2024ची आणि मग त्या रात्रीच त्या ठिकाणी 2 गुंड आले आणि जेवण बिवण करून झोपलेले असतानाच त्या सुनेनंच त्या सासऱ्याच्या रूममध्ये जाण्याची सगळी काही प्लॅनिंग सांगितली, सगळं सांगितलं. सासू कुठं झोपती, सासरा कुठं झोपतं हे सगळं लोकेशन सांगितलं. आणि जेव्हा तो जेवण बिवण करून झोपलेला असतानाच त्याला त्याच्या पाठीमध्ये गोळी मारली आणि त्याला त्या ठिकाणी झोपवण्यात आलं. आणि कोणाला काही ओळखू येणार नाही, समजणार नाही असं संपूर्ण वातावरण त्यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवलेलं होतं. पण मात्र सकाळी घटना उघडकीस झाल्यानंतर त्या महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि पोलिसांनी काही महिन्यानंतर या संपूर्ण घटनेचा तपास लावला. आणि तपास लावल्यानंतर ती जी आरोपी महिला आहे तिला ताब्यात घेतलं, तिचा जो प्रियकर आहे तांत्रिक त्यालासुद्धा ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून समजत आहे. समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.